Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 या एक्झामसाठी अजून काही नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शन वरती MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ त्यांचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत आणि ते पण फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस समोर येईल. पहा असं. तर या इंटरफेसच्या डाउनलोड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. म्हणजे आपला कोर्स कुठला आहे, BSc नर्सिंग असं टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला BSc नर्सिंगचा कोर्स असेल, MH नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 असा. तर तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होते. त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल, जिथे वेगवेगळे स्टुडंट्स असतील आणि त्यासोबतच एज्युकेटर्स देखील असतील. त्यांच्याशी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट देखील साधता येईल. चला तर आता आपल्या प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, विच इज द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. ऑप्शन्स आहेत पॅनक्रियास, लिव्हर, थायरॉइड, ॲड्रेनल. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, ते म्हणजे लिव्हर. तर लिव्हर हे आपल्या बॉडीमधील सगळ्यात मोठा ग्लँड आहे, लार्जेस्ट ग्लँड आहे. तर लिव्हर आपल्या बॉडीमधील टॉक्झिन्स बाहेर काढून टाकतो, त्यासोबतच पचनासाठी बाईल तयार करतो आणि वेगवेगळ्या जे पोषण न्यूट्रिएंट्स असतात तर ते देखील साठवून ठेवतं, स्टोअर करून ठेवतो. ओके, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय, विच विटॅमिन हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. तर रक्त गोठण्यासाठी कुठला विटॅमिन हेल्प करतो असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत विटॅमिन ए, सेकंड आहे विटॅमिन डी, थर्ड आहे विटॅमिन ई आणि फोर्थ आहे विटॅमिन के. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, विटॅमिन ए जो आहे तो स्किन आणि विजन यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. तर तो ब्लड क्लॉटिंगसाठी इम्पॉर्टंट असतो. सो हा करेक्ट ऑप्शन येईल का नाही. कशासाठी इम्पॉर्टंट असतो, तर स्किन आणि विजन या गोष्टींसाठी. ओके, विटॅमिन डी हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर बोन स्ट्रेंथसाठी रिस्पॉन्सिबल असतो. नेक्स्ट आहे विटॅमिन ई. तर विटॅमिन ई काय असतो, तर अँटीऑक्सिडंट असतो. म्हणजे काय, जर आपल्या ब्लड सेल्स असतात तर त्यांना नुकसान होण्यापासून प्रोटेक्ट करतं. ओके, तर तो ब्लड कोटिंगसाठी हेल्प नाही करत. विटॅमिन के जो असतो तो रक्त गोठण्यासाठी म्हणजे ब्लड कोटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच डिसीज इज कॉज बाय द प्रोटोझोआन प्लाझ्मोडियम. तर इथे विचारलंय की प्लाझ्मोडियम या नावाच्या प्रोटोझोआनच्या बॅक्टेरियामुळे, किड्यामुळे कोणता आजार होतो असं विचारलंय. तर प्लाझ्मोडियम नावाचा एक प्रकारचा प्रोटोझोआन आहे जो मलेरिया रोगासाठी रिस्पॉन्सिबल असतो. ओके, तर मलेरिया एक खूप गंभीर एक तापाचा रोग आहे जो मच्छरांच्या चावण्यामुळे होतो आणि तो स्प्रेड होत राहतो. ओके, तर मच्छर अॅनाफोलस हा मलेरिया विषाणू आणि प्लाझ्मोडियम पसरवण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल असतो. मलेरियाचे मेन सिम्पटम्स म्हणजे काय असतं, तर खूप जास्त ताप, अंगात आपल्या वेदना होणे, त्यासोबतच थंडी वाजणे, कधी कधी यामध्ये उलट्या देखील होतात. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच टाइप ऑफ ब्लड सेल्स हेल्प्स फाइट इन्फेक्शन्स. ऑप्शन्स आहेत रेड ब्लड सेल्स, RBCs, WBCs, प्लेटलेट्स, प्लाझ्मा. ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, ते म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. ओके, तर व्हाईट ब्लड सेल्स आपल्या बॉडीला वेगवेगळ्या स्प्रेड्स पासून प्रोटेक्ट करतात. तर ते आपल्या बॉडीमध्ये प्रवेश केल्यानंतर, एंटर केल्यानंतर, म्हणजे जर एखादा व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, एंटर केल्यावरती त्यांना पूर्णपणे डिस्ट्रॉय करतात. ओके, तर WBCsच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केले जातात आणि प्रत्येक पार्ट हा वेगवेगळ्या चांगल्या कामांसाठी रिस्पॉन्सिबल असतो.
ओके, जसे की WBCs बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या डिस्ट्रॉयसाठी अँटीबॉडीज तयार करतात, हे एक पार्ट झाला. असे वेगवेगळ्या पार्टसाठी रिस्पॉन्सिबल असतं WBC. ओके, म्हणून ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, तर म्हणजे WBCs. आता ते जे आहे RBCs, तर RBCs काय करतं, तर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन पोहोचवतं. नंतर आहे प्लेटलेट्स, तर प्लेटलेट्स काय करतं, तर रक्त गोठण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. ओके, नेक्स्ट आहे प्लाझ्मा, तर प्लाझ्मा काय करतं, तर वेगवेगळे जे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स असतात, घटक असतात आपल्या बॉडीमधलं, तर ते ऍब्झॉर्ब करतं. ओके, तर असे आहेत बाकीच्या ऑप्शन्सचं काम. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, व्हॉट इज द नॉर्मल pH लेवल ऑफ ह्युमन ब्लड. ऑप्शन्स आहेत 6.4, 7.0, 7.4, 8.0. ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, ते म्हणजे 7.0. 7.0 ही pH लेवल नॉर्मल ह्युमन ब्लडची असते. ओके, तर हे स्लाइटली अल्कलाइन नेचरमध्ये असतं. आता पहा, अल्कलाइन, बेसिक किंवा ऍसिडिक या गोष्टी काय असतात, तर मी एका लेक्चरमध्ये या गोष्टी सांगितल्यात, परत एकदा सांगते. तर pH स्केल जी असती ही ऍसिडिक आणि बेसिक हे नेचर मोजण्यासाठी असते. ओके, तर याची रेंज असते 0 to 14 इतकी. ओके, 7 ही जर pH लेवल असेल तर तो न्यूट्रल सबस्टान्स असतो. 7 पेक्षा कमी असतील तर त्या गोष्टी ऍसिडिक नेचरमध्ये काउंट केल्या जातात, आणि 7 पेक्षा जास्त असतील तर त्या गोष्टी बेसिक नेचरमध्ये काउंट केल्या जातात. ओके, जेवढं पुढे पुढे जाईल 14 कडे तेवढं स्ट्रॉंग बेसिक, आणि जेवढं 0 कडे जाईल स्केल तेवढं स्ट्रॉंग ऍसिडिक. म्हणजे 0 जर एखाद्याची pH स्केल असेल, pH लेवल असेल, ते खूप जास्त स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग ऍसिडिक असेल. ओके, आणि 14 एखाद्याची असेल तर खूप जास्त स्ट्रॉंग बेसिक असेल. ओके, आता स्ट्रॉंग बेसिक म्हणजेच काय, स्ट्रॉंग अल्कलाइन. ओके, आता इथे आहे 7.4, इथे कुठेतरी येईल, म्हणजे हे स्लाइटली असेल, बेसिक असेल, अल्कलाइन असेल, पण कसं असेल तर स्लाइटली असेल. ओके, कारण याची थोडी pH लेवल कमी आहे बेसिकच्या कम्पेअरमध्ये, बेसिक नेचरच्या कम्पेअरमध्ये. सो इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी, सी. आता क्वेश्चन मध्ये असं पण विचारू शकतात ह्युमन ब्लडचं नेचर, तर आपण काय म्हणू शकतो, स्लाइटली अल्कलाइन आहे किंवा वीक बेसिक आहे असं देखील म्हणू शकतो. ओके, ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द किडनीज. किडनीजचं फंक्शन विचारलंय. ओके, ऑप्शन आहेत डायजेस्टिंग फूड, सेकंड आहे फिल्टरिंग ब्लड अँड प्रोड्युसिंग युरिन, थर्ड आहे प्रोड्युसिंग रेड ब्लड सेल्स, आणि फोर्थ आहे कंट्रोलिंग बॉडी टेम्परेचर. तर इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी, ते म्हणजे फिल्टरिंग ब्लड अँड प्रोड्युसिंग युरिन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट कॉजेस स्कर्वी. तर स्कर्वी कशामुळे होतो असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत विटॅमिन बी डिफिशियन्सी, विटॅमिन सी डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी, प्रोटीन डिफिशियन्सी. ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, ते म्हणजे विटॅमिन सी डिफिशियन्सी. ओके, आणि विटॅमिन सी हा साधारणपणे, आता आपण जास्तीत जास्त फळे खाल्ले, जसे की आपण बघितलं तरी संत्री, आवळा, याच्यामध्ये विटॅमिनचं प्रमाण खूप असतं. ओके, त्यासोबतच हिरव्या भाज्यांमध्ये देखील विटॅमिनचं प्रमाण खूप असतं. तर स्कर्वी हा विटॅमिन डी सीच्या डिफिशियन्सीमुळे होतो. त्यामुळे जे जे विटॅमिन सी रिच फूड्स आहेत, जसं की मी आत्ताच फळं भाज्या सांगितल्या, तर त्या तुम्ही खाऊ शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच इज द स्मॉलेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी. ऑप्शन्स आहेत स्टेप्स, फीमर, युलना, ह्युमेरस. तर ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे स्टेप्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच ऑर्गन स्टोअर्स बाईल. तर बाईल हे एक डायजेस्टिव्ह ज्यूस आहे, तर जो लिव्हरमध्ये तयार होतो. तर बाईल हा डायजेशनसाठी खूप रिस्पॉन्सिबल असतो, आणि त्यावेळी हा गॅल ब्लॅडरमध्ये स्टोअर केला जातो. तर गॅल ब्लॅडर हे लिव्हरच्या खाली असतं आणि लहान पिशवीसारखं असतं. ओके, तर जेव्हा अन्न हे पचनासाठी पोटात येतं, डायजेशनसाठी पोटात येतं, तेव्हा गॅल ब्लॅडर बाईलला सोडतो, म्हणजे तो बाईल ज्यूस प्रोड्यूस करतो. ओके, तर ज्यामुळे फॅट पचवण्यासाठी हेल्प होते. सो इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी, ते म्हणजे गॅल ब्लॅडर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन. ऑप्शन्स आहेत फायटिंग इन्फेक्शन्स, ट्रान्सपोर्टिंग ऑक्सिजन, ब्रेकिंग डाऊन फॅट्स, रेग्युलेटिंग हार्मोन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी, ते म्हणजे ट्रान्सपोर्टिंग ऑक्सिजन. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हिडिओ इथे सांगूया, काही डाऊट असेल तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, नाईस डे, बाय.